महाराजांची शिकवणती, वामनभाऊ भगवान बाबांची शिकवणती, एकनाथ महाराजांची शिकवणती की राग लोभ आणू नका, लोकाला त्रास देऊ नका. लोकाला जर आपण त्रास दिला तर 100% देव आपल्याला त्रास देतो. म्हणून देवाजवळ आपण लीन होऊन गेलो पाहिजे. बघा एखादं लहान मुलं आहे, हितलं समजा 2-3 वर्षाचं लेकरू आहे आणि ते रस्त्याने रडतंय, तर 15-16 वर्षाची, 17 वर्षाची, 18 वर्षाची, 19-20 वर्षाची मुलगी त्या 3 वर्षाच्या मुलाला काखाला उचलून घेईन, कडेवर घेईन, त्याच्या घरी नेऊन सोडन, बाळा कमून रडतो म्हणून त्याचे डोळे पुसीन. आणि जर त्या 3 वर्षाच्या बाळाच्या जागेवर जर 20 वर्षाचा घोडम्या जर रडत चालला तर एखादी माय घेईन का, काखाला घेईन, चल बाबा तुला घरी नेऊन सोडते, नाही सोडणार. लहान व्हा, कमीपणा घ्या, लिनता घ्या. कुणी म्हणला ना मी लय मोठ्या बापाचा आहे, तू लय मोठ्या बापाचा, आपण लहान नाही. कुणी म्हणला कार, आपलं गप बसायचं, हात जोडायचं, माऊली बरे म्हणायचं, आरेला कार्य करू नका. आणि ह्याच्यामध्ये दुःख आहे, आणि हे दुःख सोडायसाठी असे नाम सप्ताह करायचे, विठाला विठाला विठाला. आणि व्यसनापासून दूर राहा. साधू संतांची शिकवणच आहे की व्यसन सोडा. व्यसनामुळे आपण अधोगतीला येतोय. एखादी माऊली 2-3 एकर जमिनी रातला दिवस काबाड कष्ट करते, लेकराला पोसती, वाढवती, आणि तिच्याच मालकाने दररोज लिहिजीन खेळत जर घरी यायचं, जर पिऊन यायचं म्हणल्यावर संसार कसा होणार आहे? जनावर कुणी पाहिजे, शेती कुणी करायची, नोकरी कुणी करायची? जर आपलं उत्पन्न जर 100, 200, 300 रुपये रोज आहे, दररोज जर 100, 150 रुपये जर प्यायला चालू केली, पुन्हा त्या पुढी टाकायचा, मावा खायचा, सिगरेटी वाढायच्या, अजून काही वेगवेगळी व्यसनं करायची, जुगार खेळायची, पुन्हा ती नवीनच आता रमी एक आली, मोबाईलवरच चालू होती ती, कवा आलं की सुरू की टपकीने कवा रिकामा झालाय काय कळत नाही. म्हणजे आपल्याला विनाकारण विनाशाची बुद्धी सुचते, आणि हा विनाश वाईट आहे. म्हणून व्यसन सोडले पाहिजेत, आणि व्यसन सोडण्यासाठीच हा सभा मंडप आहे. या सभा मंडपातून आपण हे घेऊन जायचंय की व्यसन सोडलं पाहिजे. सप्त्यात कमी तरी 7 दिवस तरी पेलं नाही पाहिजे. पण 7 दिवसात बी आपण दमच खात नाहीत. 7 दिवस ज्या दिवशी सप्ताह उभा राहील त्या दिवशी माझी सगळ्याला हात जोडून विनंती आहे, त्या दिवशी खिच्यातली तंबाखू टाकून द्यायची, बिडी टाकून द्यायची, घरात नेऊन ठेवा, लपवून ठेवा, सुटकेसमध्ये ठेवा, कुलूप लावा, दुसऱ्या दिवशी होईल 7 दिवसानंतर. पण 7 दिवस तंबाखू सोडून द्या, 7 दिवस सिगरेट सोडून द्या, 7 दिवस शेजारी पाजारी असला तर त्याच्या रानाकडे करून गावता शेंड टाकू नका, त्याला त्रास देऊ नका, 7 दिवस दारू पिऊ नका, 7 दिवस घरात भांडण करू नका. कमीत कमी सप्ताह तोवर तरी ते देवानी एवढा मोठा सबक एवढा खर्च करता, आणि खोड एक बी सोडायची नाही, त्याच्यात काय सप्ताह घालून उपयोग आहे? खोड सुटली पाहिजे. एकादशीचा उपवास धरायचा ना, तुम्ही खिचडी खाता, भाकर खायची सोडून देता, पण त्या दिवशी तंबाखू खाताच, एकादशीच्या दिवशी दारू पितात. म्हणजे खोड सोडित नाहीत आणि आहार सोडतात. जी भाकर महिनाभर सांभाळती ती एक दिवस सोडून जमणार आहे का? पण खोड सोडली पाहिजे, आणि ह्यालाच खरं सप्ताह म्हणायचं. सप्त्यामध्ये हेच शिकायचं. तुम्हाला माझं आज सगळं वेगळं वाटेल, तुम्ही दररोजच देवाचं ऐकता, पण मी देवाचं अजून लय सांगणार तुम्हाला. माझ्याकडे अजून 1 तासभर तुमचा आहे ना, 1 तास आहे ना अजून, कारण मी थोडं लांब येणार आहे, कारण लाडलीचा आज येणार आहे, पगार होणार आहे. म्हणून हेच सोडायसाठी, ह्याच्यासाठीच कीर्तन आहे, विठाला विठाला. ही साधू संतांची शिकवण आहे. म्हणून व्यसन सोडा, दारू बिरू सोडून द्या. पेताडांचं काय करावं? आता तुम्हाला एक उदाहरण जाऊन सांगतो. मगाशी सांगितलं दिदीने, ईश्वरी महाराजांनी सांगितलं, पण नेमकी त्याच वेळेस लाईट गेलती म्हणून गावकऱ्याला ऐकायला नाही मिळालं. आमच्या 2-4 मावले आणि महाराज चौरे महाराज यांनी ऐकलंय. आता ते वन्स मोर करतो मी. पेताड होता, जर हितला असला तर हितला समजा, कारण माझा धंदाच वादाचा आहे, त्यामुळे मला काय त्याचं भ्याव नाही. पेताडा असला, हितला असला, जर हे रेडीमेडचं दुकान आहे आता माझं, अचानक ड्रेस कोणाला फिट बसू शकतो, दुसऱ्याला बसन आणि त्याला बसन. पियानार हितला असला त्याला बसला तरी काय हरकत नाही, पण आमच्या तिकडचा म्हणून सांगतो. एक पेताड होता, पावसाचेच दिवस होते, असेच उडद काढायची घाई होती. हे पेताड गेलं, फुल पिऊन आलं, पण मधीच एक ढगाड आलं आणि थोडी झिमझिम आली. झिमझिम आली, त्याने त्याचं अंग झालं वलं. बायको रानात गेली होती, तिने मोलकरी नेले, उडीत काढला, आपल्या आली लगबगीने, आणि पटकीने म्हणले आपल्या भाकरी बिकरी करावात म्हणून चूल पेटवली आणि भाकरी करीत बसली. हे पेताड झुलत झुलत आलं, पण ह्याचं अंग त्या शितुड्याने वलं झाले होते, कपडे ओले झाले होते. म्हणून ते आलं घरात, लाईट गेली होती, पटकीने कपडे बदलिले,
कपडे बदलिलं, त्याला वाटलं जाळ चालू आहे, आपलं जाळा पुढे जाऊन बसावं. नाहीतरी नवऱ्याचं भैक फक्त बायको पशीच चालतं, दुसरं काय कोणी ऐकून घेत नाही, कोणीच ऐकून घेत नाही. म्हणजे कोणी माझा असो किंवा कोणाचाही असो, बायको पैसे जायचं ना आपलं बडबड करायची. तसं ते बी पेताड होतं. जसं जसं त्याची पेलेली चढली तशी तशी त्याची बडबड वाढली. बडबड वाढली की त्याने आपला आला त्या चुली पैसे आपलं धरले हात आणि आपला तापात बसलं. ते लगेच सुरू केलं, सरपंच तुम्हाला नाही बरं का, तुम्ही उभं नियम काहीतरी लावून घेता, मित्र येत आमचे तुम्ही. कारण सुरुवातच तिथून होती म्हणून म्हणतोय. ते पेताडाने सुरू केलं, मला होय का तुला आपले गावाला कसे वाटते? म्हणजे गाव चांगलंय की. आता काय झालं, गावाने काय केलं तुमचं? तुम्ही पियालात मी आला तर आता गावाला काय नाव? नाही नाही, गावाला अक्कल नाही म्हणले, गाव सगळं नालायक गाव आहे आपलं, एकाला सुद्धा डोक्याचं भाग नाही म्हणले. अरे जर मी गावाचा सरपंच असतो ना, सरपंच गाव बदलेला असतं म्हणले, सगळं गाव बदलेलं असतं. अरे सरपंचच काय घेऊन म्हटले, ऐक ऐक, सरपंचच काय घेऊन म्हटले, जर मला आमदार केला असतं ना, आमदार, तालुका बदलेला असता म्हणलं सगळा तालुका. अरे तालुका काय घेऊन म्हटले म्हणली तो, अरे खासदार गेला असतं ना मला, खासदार, जिल्हा बदलेला असता जिल्हा. अरे जिल्हाच काय घेऊन बसली तू, जर मुख्यमंत्री गेला असता ना, राज्य बदलेलं असतं राज्य. राज्याच्या ती सोडून ऐक, बाकी राहू दे, ऐक, जर मला पंतप्रधान गेला असता ना, पंतप्रधान, अख्खा देश बदलेला असता देश. गडी माणसाला लाडली बहीण येऊन दिली असती म्हणला, आपण असले बहादर आहेत म्हणला. तिने सगळं ऐकून घेतलं आणि ठोकारी हातात घेतली. ठोकारी हातात घेतली की महाग साराकलं. महाग साराकल्याबरोबर म्हणली, पिस्तुल्या गाव बदलिलं, देश बदलिला, तू सगळ्या गावाला नाव ठेवतो, पार पंतप्रधान व्हायला निघला. अरे तो परकर म्हणून, ते धोतर म्हणून माझा परकर घातला, आधी हे बदल, तू लागला गाव बदलायला. गाव बदलायची भाषा लांब राहू दे, आधी बघ तुझा काय कोटाना केला असता. म्हणजे हे असली पेताड आहेत. आणि ह्यांना सत्ता काय, देव काय, धरून काय, ह्यांना काडीची काही अजिबात नाही. विठाला 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 म्हणून व्यसन करू नका. आपल्याला साधू संतांनी हे शिकवलं. अहो आज आपण ज्या घराघरात फोटो ज्या माऊलीचा लावतो, ज्या देवीचे आपण भक्त आहोत, त्या देवीने आपल्याला शिकवण दिली, राज्य कारभार कसा करावा, प्रजा कशी सांभाळावी, जीवन कसं जगावं, दुःखातलं जीवन कसं घालवावं, हे आपल्याला एका राणीनं शिकवलंय. ज्या राणीनं 35 वर्ष राज्य केलं. आज तुम्हाला सांगतो, एक सरपंच झालं, पहिल्या वर्षीचं सरपंच पद तुम्हाला द्यायचं, लगेच तुमची सही राजीनाम्यावर, पुढच्या वर्षी दुसरा. 5 वर्षात 5-5 सरपंच होते. मुख्यमंत्री तर 5 वर्षात 5 व्हायला लागले. म्हणजे सगळा बदल होतोय. कोणाला सत्ता टिकवता येत नाही. पण ज्या एका राणीनं 35 वर्ष राज्य केलं, निर्वाद, कधीही खंड न पडता 35 वर्ष, जोक नाही. आणि जीवित जो काळ होता तो काळ खूप अडाणी, खूप लोक विचित्र असणारा होता. आणि एका विधवा महिलेने 35 वर्ष राज्य करावं, ही गोष्ट सोपी नाही. त्या म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर. राजमाता अहिल्याबाई होळकरांनी 35 वर्ष राज्य केलं. आज जे आपण पोस्टाने म्हणतो ना, पोस्टात जायचं, पत्र पाठवायचं, ही पहिली संकल्पना, पहिलं पोस्ट अहिल्याबाई होळकरांनी चालू केलंय. आज आपल्या सगळ्याला माहिती, मंदिरं बांधली, घाट बांधले. आज अहिल्याबाईंची बांधलेली मंदिरं जशी ना तशी. किती वर्ष झाला आता? अहिल्याबाईंचा जन्म कधीचा आहे? 1719, 25, 1725. 1725 पासून ते 75, 1800, 1900, हे 2000, बरोबर आहे का? म्हणजे जवळजवळ 300-350, किती पुण्यतिथी झाली आता? 399. जवळजवळ 400 वर्षाचा काळ झाला. 400 वर्षामध्ये जी काही मंदिरं बांधली ती आज जशी ना तशीच महाराज. ज्या 12 बांधल्या जशा ना तशा. आपल्या विहिरी ज्या म्हाताऱ्या आता दिसतात, आपल्या वयोवृद्ध मावल्या, तुम्ही ज्या विहिरी बांधल्या त्या आहेत का आता? का पडल्यात?
गबारी बिबारी आपल्या सगळ्या खाली गेल्या, तर खरंच नाहीत राहिलेल्या. स्लॅबच्या बांधलेल्या सुद्धा राहिल्या नाहीत. आता शिवाजी महाराजांचा पुतळा 2-3 महिन्यापूर्वीच उभारला, तोच गेला उडून म्हणले. पण 400 वर्षापूर्वी बांधलेली आजही परळीचं वैद्यनाथचं मंदिर असो, इथले मंदिर असो, कितीतरी घाट बांधले आज जसे ना तसे, जसे ना तसे. त्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये आज बी भ्रष्टाचारात खातेत, पण त्याला काहीच करायची गरज लागत नाही. का? मनापासून केलेलं काम. राज्य कारभार करायचा तो मनापासून करायचा. आताच काय एक रस्ता केला तुमच्याकडे नाही बरं का, आमच्या तिकडे रस्त्याला 10 लाखाचं बजेट आलं की 3-4 लाखातच गोडवायचा. 5-6 लाख अधिकारी, पुढारी, आमदार, खासदार ह्यांनी सगळ्यांनी वाटून हाणायचे. प्रत्येकाने टक्केवारी खाल्ल्याशिवाय कामच मिळत नाही. जर कुणी तर ठेकेदार असला तर मला सांगा, 10% 15% आमदार खासदारला दिल्याशिवाय निधीच देत नाही, निधीच देत नाही. अधिकाऱ्यांनी बिल काढायचं असलं की 10-15% घेतल्याशिवाय बिलच काढत नाही. इतके खालच्या लेवलची लोक आहेत आज. परंतु राजमाता अहिल्याबाई होळकरने जे काम केलं ते आजही चंद्र सूर्य राहील तोपर्यंत काम केलं. आणि तसाच राज्यकारभार सुद्धा केला. अहिल्याबाई होळकरांनी राज्यकारभार करताना न्याय सुद्धा चांगल्या प्रकारे दिला. ज्यावेळेस अहिल्याबाईंच्या राज्यामध्ये त्यांचाच मुलगा मालोजी हा रस्त्याने फिरायला गेला, आणि फिरायला गेल्यानंतर रथ एवढा जोरात पळवला की त्यावेळेस एका गाईचं वासरू रस्त्यावरच्या कडेला होतं, आणि त्या वासरावरतीच वेगात आलेला रथ घातला आणि ते वासरू त्या ठिकाणी मरण पावलं. त्या वासराजवळ ती गाय आली, आईची माया आहे, आणि त्या गायीनं त्या वासराला चाटायला लागली. त्या गायीच्या डोळ्यातून पाणी वाहतंय, ती वासराकडे पाहती, आणि याच वेळेस अहिल्याबाई त्याच रस्त्याने बाहेर निघल्या फेरफटका मारण्यासाठी, आणि त्यांनी ते दृश्य पाहिलं की गाय त्या वासराजवळ आहे, गाय चाटती आणि ते वासरू मरून पडलंय. अहिल्याबाईंनी बोलवलं आणि सेवकाला विचारलं, काय झालं विचारा, कोणाकोण मेलंय किंवा काय घटना घडली विचारा. त्यावेळेस गावातल्या लोकांना विचारलं, त्यावेळेस कुणीच नाव सांगाना, कारण राजकुमार आहे, राणीचा मुलगा आहे तो, त्याचं नाव कोण सांगणार आहे. आज बी जर गावात जर एखादा आमदार खासदाराचं पोरग आलं त्याच्याविषयी टीका करायची ताकद नाही. एखादा आमदार आला आणि त्यांनी किती घोटाळा केला असला आपली ताकद नाही म्हणायची. का? ते उद्या काही करीन, मारी करी घालीन, काही करीन, अडकवीन, खोटा गुन्हा दाखल करीन, खरा करीन, काही का व्हायना लबाड म्हणून आपण बोलत नाही मोठ्या विरोधात. त्यावेळेची परिस्थिती तशीच होती, कुणीच बोला ना. अहिल्याबाईंनी दरडून विचारलं, अरे काय घडलं, कोणी मारलं वासराला. त्यावेळेस एक जण आला आणि म्हणला, राजकुमाराकडून वेगात रथ होता आणि त्याच्यामध्ये मेलय. असं आहे. अहिल्याबाईंनी तसाच रथ मागं वळवला, सिंहासनावर येऊन बसल्या, प्रधानाला आदेश दिला, ताबडतोब मालोजीला माझ्यासमोर हजर करा, आणि ती बी हातपाय बांधून माझ्यासमोर हजर करा. हातपाय बांधायची कोणाची ताकद होईना, फक्त बोलवलंय म्हणून सांगितलं आणि समोर आलं. राजकुमार समोर आहे, आई समोर आहे, मुलगा समोर आहे. नजराला नजर झाली, आणि त्याच वेळेस अहिल्याबाईंनी विचारलं, त्या वासराचा मृत्यू का झाला. रथ वेगात होता आणि त्यामुळे झाला. रथ वेगात का झाला? तुमचं काम नाही, तुमची ती चूक आहे. एका आईला तुम्ही तिच्या लेकरापासून पोरकं केलंय, आणि त्याच वेळेस लगेच त्या क्षणाला न्याय दिला की या मालोजीचे हातपाय बांधा आणि त्याच जागेवरती नेऊन टाका, ह्याच्या अंगावर रथ घाला. स्वतःच्या मुलाचे सगळ्या सेवकांनी हातपाय बांधलेत आणि रस्त्यावरती टाकलंय. कोणीच रथात बसाना, स्वतः अहिल्याबाई त्या रथामध्ये इंगल्याने रथ हाकायला लागल्या. पण चमत्कार असा होता की ज्या गायीचं वासरू तिथं मयत झालंय ती गाय त्या रथाला आडवी यायची. एकदा बाजूला काढली परत आली, दुसऱ्यांदा बाजूला काढली परत आली, तिसऱ्यांदा परत आली. त्यावेळेस एक प्रधान म्हणला की माता, जरी हिचं वासरू आज मेला असेल तर या गायीचा असा इशारा आहे की तिचं कुणाच्या तरी आईचंच लेकरू मारणार आहे, आणि हे पातक आपण करू नये, हा गायीचा इशारा आहे. आपण इथं राजकुमारला खुलं करावं, दुसरी काही शिक्षा द्यावी, पण अशा प्रकारची शिक्षा देऊ नये. आणि त्यावेळेस अहिल्याबाईंनी रथ महागारी वळवला, आणि अक्षरशः पोटच्या मुलाला बऱ्याच दिवस त्या एका घटनेमुळं अहिल्याबाई बोलल्या सुद्धा नाही. म्हणजे हा न्याय आणि अशा प्रकारचं राज्य आज असलं पाहिजे. पण आज लहान लहान मुलीवरती बलात्कार होत आहेत, अत्याचार होत आहेत. आज लोक अंधाधुंद पद्धतीने वागते, परंतु न्यायाची प्रतीक्षा करताना काही लोक पाठीशी घालतात. परंतु इथं पोटच्या मुलाला सुद्धा शिक्षा देणारी ही राजमाता अहिल्याबाई होळकर आहे. आणि हा न्याय
सगळ्या जगाने पाहिला, हा न्याय सगळ्या जनतेने पाहिला, म्हणून जनतेने 35 वर्ष राज्य करून दिलं. हे कुणालाही जमत नाही. ही कठोरता, हे प्रेम, जनतेविषयीची निष्ठा, जनतेविषयी असलेली आपुलकी, ह्या सगळ्या गोष्टी कुठेही मिळत नाही. आणि ह्या उत्पन्न करण्यासाठी मनातून असावं लागतं. वरवरचं काय नसतं. आज सगळे ढोंगीत लोक, आज पुढारी आले ना, सर पण तुम्ही म्हणता सगळे पुढाऱ्याच जोडतात, कारण मला पुढाऱ्यातलं नाद आहे. आणि माझ्या असे पुढारी डोक्यात बसली आहेत की किरकोळ गोष्टीहून लोकांना अडचणी आणल्या की मला काय पुढाऱ्याचा माझा आता जोडा नाही. की राज्यकारभार करताना चांगला केला पाहिजे, जनतेला त्रास नाही झाला पाहिजे. आणि हा जर जनतेला जर त्रास होत असेल तर मग अल्लाबाईंच्या, शिवाजी महाराजांच्या राज्यात राहून उपयोग काय? न्यायाला न्याय झाला पाहिजे. खरोखर जनतेची अडचण आहे ती सुटलीच पाहिजे. जिथं गरज आहे तिथं धावून आलंच पाहिजे. परंतु जिथं नदी नाही तिथं पूल बांधायचा, जिथं रस्त्याची गरज आहे तिथं करायचं नाही. तिसरीकडे जिथं चांगलं आहे तिथंच बजेट टाकायचं, जिथं खड्डे तिथं तसाच ठेवायचा. असा अंधाधुंदी कारभार आहे. आज कुठे शिवाजी महाराजांचा तयार केलेला पुतळा पडावा म्हणजे ही शोकांतिका आहे, शोकांतिका. आणि अशा घटना घडणं हे चुकीचं आहे. का? तर हे सगळं भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचारामुळे हे सगळ्या गोष्टी घडतात. आणि हा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. हा भ्रष्टाचार बंद करायचा असेल तर आपण सगळे नागरिक जागरूक असलो पाहिजे. त्याच्याशिवाय हे शक्य नाही. विठाला विठाला विठाला.